आजी आणि कोल्ह्याची गोष्ट तर आपण लहानपणी सगळ्यांनी ऐकलीच असेल. तीच तुम्हाला मी आज नव्याने सांगते आहे. एक होती आजी. तिची एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत आजी एकटीच राहायची. त्या झोपडीच्या आजूबाजूला बरीचशी झाडे होती. त्या झोपडीच्या मागच्या बाजूला एक बोरीचं झाड होते. तिला खूप गोड बोरं येत असत, म्हणून आजी त्या बोरीची खूपच काळजी घेत असे आणि तिची बोरंही आजीला खूप आवडायची. संध्याकाळपर्यंत ते झाड बोरांनी गच्च भरलेले असायचे आणि रात्रीतून सगळ्या बोरांचा झाडाखाली सडा पडलेला असायचा. सकाळी आजी हे बोरं वेचून बाजारात विकायला जायची आणि त्यातून मिळालेल्या पैशातून आजी आपला उदरनिर्वाह चालवत असे. हे आजीचे रोजचे काम होते. रोज सकाळी बोरं वेचायचे आणि बाजारात जाऊन विकायचे व गरजेच्या वस्तू आणायच्या स्वतःसाठी. एके रात्री मात्र कोल्हा त्या झाडाखाली चुकून आला. त्याला खूप भूक लागली होती. त्याने झाडाखालची बोरं पाहिली व त्याला खायची इच्छा झाली. त्याने बोरं खाल्ली. मग त्याला ती खूप आवडली. मग त्याने ती सगळेच फस्त केली व आजीच्या ओट्यावर घाण करून निघून गेला. नेहमीप्रमाणे आजी सकाळी उठली व बोरं गोळा करायला गेली. झाडाखाली तिला एकही बोर सापडले नाही व ओट्यावर कोणीतरी घाण करून गेलेले तिला दिसले. ती खूप नाराज झाली. तशीच घरात परत गेली. असे सतत 2-4 दिवस चालले. आजी खूप कंटाळून गेली. मग आजीच्या लक्षात आले की कोणीतरी हे मुद्दामहून करते आहे. मग आजीने ठरवले की आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. त्या रात्री आजी झोपलीच नाही. खिडकीजवळ येऊन ती बसून राहिली. बरोबर मध्यरात्री कोल्हा आला व त्याने सगळी बोरं खाऊन टाकली आणि ओट्यावर घाण करून निघून गेला. आजीला खूपच राग आला. मग तिने ठरवले की कोल्ह्याची खोड मोडलीच पाहिजे. मग रात्री आजी कोल्हा येण्याची वाट बघू लागली. तिने चुलीवर तवा खूपच तापवला, गरम केला व कोल्हा आल्यावर दरवाजाच्या बाहेर हळूच ठेवला. कोल्हा आल्यावर त्याने बोरं खाल्ली आणि परत घाण करायला गेल्यावर त्याला तवा दिसला. त्याला वाटलं, अरे वा, आज तर आपल्याला बसायला पाट आहे. त्याने लगेच त्या पाटावर बसला. त्याला बसल्याबरोबर जोरात चटका लागला. लगेच ओरडायला लागला, मेलो मेलो मेलो. आजी आतून मोठी काठी घेऊन बाहेर आली. तिने त्या काठीने त्याला खूप मारले व मार खाऊन कोल्हा जंगलाकडे पळत गेला. आजी त्याला मागून आवाज देत होती, ये रे कोल्हा, माझी बोर पिकली. कोल्हा पळता पळताच म्हणाला, नको नको आजी, माझी खोड मोडली. अशा प्रकारे आजीने कोल्ह्याची खोड मोडली व दुसऱ्या दिवसापासून नेहमीप्रमाणे उठून ती बोरं गोळा करून बाजारात जाऊ लागली. आता मी तुम्हाला एक चिमणी आणि मांजराची गोष्ट सांगते. एक चिमणी होती आणि एक मांजर होते. दोघी मैत्रिणी होत्या. एकदा त्या चिमणीचे दुसऱ्या चिमणीशी भांडण झाले. तिला त्या दुसऱ्या चिमणीचा खूपच राग आला. तिने त्या चिमणीला धडा शिकवायचे ठरवले. पहिली चिमणी मांजराकडे गेली आणि तिला म्हणाली, तू माझी मैत्रीण आहे ना, मग तू मला मदत कर. ती दुसरी चिमणी मला खूप त्रास देते आहे. तिला धडा शिकव व तिला मारून टाक. मांजराने लगेच आपल्या चिमणी मैत्रिणीचे ऐकले व दुसऱ्याच दिवशी त्याने त्या दुसऱ्या चिमणीला मारून टाकले व तिचे मांस खाल्ले. त्याला ते चिमणीचे मांस खूपच आवडले. मग त्याला ते चिमणीचे मांस खावेसे वाटू लागले. मग त्याची मैत्रीण चिमणी आल्यावर त्याने तिलाही मारून टाकले व तिचे मांस खाऊन टाकले. या कथेपासून असा बोध मिळतो की दुसऱ्याचे वाईट केले तर आपलेही वाईटच होते. म्हणून आपण नेहमी चांगले काम करत राहायला पाहिजे.
कोणाला मदत करता आली नाही तरी चालेल, पण कुणाला त्रास मात्र देऊ नये. दुसऱ्याचे नेहमी चांगलंच करत राहावे. देव आपोआपच आपलं चांगलं करतो, अशी शिकवण या कथेपासून आपल्याला मिळते. नमस्कार.